मंडळी नमस्कार. तुमचं माय मराठी लाईव्हमध्ये स्वागत आहे. ज्या कलाकाराला आपण फक्त टीव्हीवरती पडद्यावरती पाहत होतो, प्रत्यक्षात त्या कलाकाराची भेट घेण्याचा योग आला. ताई, तुमचं महाराष्ट्रभर नाव आहे. तुम्ही मराठी गीतांचे कार्यक्रम करतात आणि विशेष म्हणजे हिंदी गीतं नसतील तुमच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची उपस्थिती असते. आम्ही खूप कार्यक्रम अटेम्प्ट करतो, पण महिला वर्ग कार्यक्रमाला दिसत नाही. तर आज पाहिलं आम्ही, तर खूप महिला होत्या तुमच्या कार्यक्रमाला. तर एकंदरीत तुम्हाला धामणगावमध्ये येऊन कसं वाटलं आणि कसा अनुभव आला? धामणगावची मंडळी म्हणजे कलावंताची खूप जाणकार मंडळी आहे आणि गावगाव महाराष्ट्रावर आम्ही फिरतो. पण पहिल्यांदा असा अनुभव आला की आजच्या कार्यक्रमाला येण्यासाठी मला खूप उशीर झाला. ट्रॅफिक असते, काही अडीअडचणी असतात. त्या अडीअडचणीला तोंड देता देता माझं 9चं टायमिंग होतं, ते 10-10:30ला माझा कार्यक्रम चालू झाला. तरी धामणगावच्या या मंडळीने मला थोडाही त्रास न देता त्यांनी मला समजून घेतलं आणि माझ्या माता-बहिणी मला येईपर्यंत माझी वाट बघत बसल्या होत्या. त्याबद्दल मला स्वतःवर असा अभिमान वाटत आहे की मी चुकीचं कधी काही करत नाहीये आणि मी महिलांचा खूप आदर करते. नक्कीच एक महिला म्हणून एवढा कार्यक्रम करतात. आम्हाला पण त्याचा अभिमानच वाटतो. तर तुम्ही आता हे महाराष्ट्रभर कार्यक्रम करतात. सध्या परिस्थिती खूप कठीण आहे. कलावंत जगला पाहिजे. जसा शेतकरी जगला पाहिजे, तसा कलावंत जगला पाहिजे. तर तुमचं कसं स्ट्रगल असतं? कसं म्हणजे थोडं प्रेक्षकांना सांगा. मराठी आपल्या चॅनलचं काय नाव आहे? माय मराठी. माय मराठी लाईव्ह. या चॅनलच्या द्वारे मी तुमच्यापर्यंत महिला मंडळ पोहोचत आहे. बघा, जीवन प्रवास जर म्हणला कलावंताचा तर खूप कठीण आहे आणि आजकाल कलावंताचं जगणं साहेब खूप कठीण झालं आहे. कारण जेवढ्या देखण्या मुली आहेत तेवढ्या या क्षेत्रामध्ये आहेत. चांगल्या चांगल्या घरच्या आहेत, कारण मजबुरीमध्ये या मुली या कामामध्ये घुसत आहेत आणि नशा प्रकार, व्यसन ही प्रकार जास्त वाढल्यामुळे जसं प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये कलावंतांना मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरुष बांधवांचा वेगळा असतो. मी लावणी करू शकते, मी लोकनाट्य तमाशा मंडळ ज्याला म्हणतात शाहीर नंदकुमार पाटोळे यांची मी सून आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हेच काय ते महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं कॅसेट पोहोचलेलं आहे. 36 नखरेवाली माझ्या सासऱ्यांचं कॅसेट आहे तमाशाचं. मी त्यांची सून आहे. मी तमाशा करू शकते, लावणी शो करू शकते, ऑर्केस्ट्रा करू शकते. जेवढे लोक कलेचे प्रकार आहेत तेवढे मी करू शकते. पण मी हे क्षेत्र का निवडलं सर, यामध्ये कारण असं आहे, माझ्या एकटीच्या जीवावरती 100 लोकांचं कुटुंब आहे आणि जागरण गोंधळाचा जो प्रकार आहे तो तमाशाकडे कल नेऊन ठेवला आहे. तमाशामध्ये हिंदी मराठी गाणे होतात, जागरणामध्ये होतात, ऑर्केस्ट्रामध्ये होतात, जागरणामध्ये होतात. मग जागरण वाटलं पाहिजे म्हणून मी हे प्रकार म्हणजे या जागरणाचा प्रकार मी का निवडला, तर जागरण गोंधळ कसं असावं आणि महिलांना बघता यावं. कारण पुरुष बांधव 100 किलोमीटर जाऊन कार्यक्रम बघू शकतात, तमाशाचे कार्यक्रम बघू शकतात, ऑर्केस्ट्राचे बघू शकतात, लावणी शो बघू शकतात, पण महिलांना कुठे जात नाहीये. आणि या कार्यक्रमामध्ये तरुण बांधवांचा धिंगाणा खूप असतो. भांडणं झाले की महिला मंडळ उठून जातात, मग त्यांना कार्यक्रम बघायला मिळत नाहीये. म्हणून मी माझ्या पोटाची काळजी करून, माझ्या मुलींची काळजी करून, महिलांची काळजी करून हा कार्यक्रम मी निवडला आणि यामधून मी माझ्या माता बहिणींचं मनोरंजन करत असते. मंडळी खरंच त्यांनी सांगितलं की तुम्ही बऱ्याच कुटुंबाचा ह्या कार्यक्रमाच्या ह्यातून उदरनिर्वाह बघतात करत असते. आणि खरंच समाजामध्ये गरज आहे की कोणाचं तरी घर चाललं पाहिजे, कोणाचं तरी कुटुंब चाललं पाहिजे, कोणीतरी आपल्यामुळं 2 घास सुखाचे खाल्ले पाहिजेत. ताई, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. परंतु तुमचा जर कार्यक्रम बुक करायचा असेल किंवा कार्यक्रम ठेवायचा असेल तर थोडं सांगा आम्हाला. माझा कार्यक्रम जर ठेवायचा असेल तर यूट्यूबवरती नंबर आहे, त्या नंबराद्वारे मॅनेजरकडे नंबर येतो. त्या कार्यक्रमाची सुपारी घेतात, ॲडव्हान्स पाठवतात तर आम्ही इमानदारीने त्या गावामध्ये जातो. पण तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे,
कलावंतावरती महाराष्ट्रामध्ये खूप अत्याचार होत आहे. पण कलाकार सांगत नाहीये कोणत्या भीतीने, की आम्हाला परत त्या गावात जायचं आहे, आम्हाला फिरायचं आहे. चोराचा निघण्याचा टायमिंग आणि आमचा जायचा टायमिंग संगच होतो. म्हणून माझ्या तमाम महाराष्ट्रातील रसिकांना, प्रशासनाला आणि खरं तर तुमच्यासारखे जाणकार पत्रकार आणि चॅनलच्या द्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. कलावंताला जगवा, शेतकऱ्याला जगवा म्हणून अशी मागणी करतो आपण सर्वजण. एकमेव शेतकरी आहे तो कलावंताला जगवतो. पण कलावंत हे तुमच्या सर्वांचं मनोरंजन करत असतो. बघा, माझ्यातला एक कलाकार मला सोडून गेला आहे, बबन आप्पा नेत्राव. आज 15 दिवस झाले फक्त. ते दुःख पोटामध्ये साठवून मी कार्यक्रम करत असते. कारण आमची आमराई हीच आहे, आमची कंपनी हीच आहे, आमची शेती हीच आहे, आमचं बिझनेस हीच आहे. आमच्या परिवाराचं, आमच्या मुलामुलींची लग्न, पै पाहुणे, जी काय घरामध्ये घटना घडत असतात, ती सर्व उदरनिर्वाह फक्त आणि फक्त कार्यक्रमावरती असतो. आणि मी दुःखी आहे म्हणून मी माझ्यावरून सांगू शकते. महाराष्ट्रामध्ये असे कलावंत खूप दुःखी आहेत सर, ते सांगू शकत नाही. मुलींवरती अत्याचार होतात, काही तमाशातल्या मुलीवरती बलात्कार झालेत, ऑर्केस्ट्रातल्या मुलीवरती दगडफेक झाले. काय करतोय हो आम्ही? आम्ही वाईट काहीच करत नाही. गावकरी आम्हाला सुपारी देतात, आम्ही मनोरंजन करतो. फक्त मनोरंजन या दृष्टिकोनाने आम्ही गावोगावी पोहोचत असतो. आणि तिथं कलावंतावरती मारहाण होते, दगडफेक होते, लज्जास्पद बोलले जातं, त्यांना शिवीगाळ केले जाते. का आम्ही वाईट करत नाही कोणतं? डीजे डॉल्बीवर डान्स मुली करतात, त्या पण वाईट करत नाहीत. त्यांची बी काहीतरी मजबुरी आहे. ज्यांना बाप नसतो, त्यांना तुमच्यासारखे भाऊ जर असते तर त्यांना नाचा निघला असते. असा कोणताच भाऊ असा विचार करत नाही, कोणताच बाप असा विचार करत नाही की माझी मुलगी नाचली पाहिजे, माझी बहीण नाचली पाहिजे. असं कोणीच विचार करत नाही सर. फक्त मजबुरी आणि पोट, गरिबी, लाचारी हे काम करायला लागते आम्हाला. तर नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये मला अश्रू दिसत आहेत. त्या अश्रूचं नक्की कारण काय? इतकं काय दुःख पोहोचलं तुमच्या मनाला की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय? सर, मी माझ्या कलाकारांवरती अत्याचार होताना बघितले. मी महाराष्ट्रातील कलाकारावरती अत्याचार होताना बघितलेत, मारताना बघितलंय कलावंताला. पण ते बोलू शकत नाही. मी सांगितलं ऍक्शन, आपण काहीतरी ऍक्शन घेऊया. कलाकाराचं एकच तोंडातून निघतात आहे, ऍक्शन घेऊया. पण आज आपण एका गावात नाहीये. आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की तातडीने पाऊल उचललं पाहिजे. अत्याचार झालाय, दिसलाय. आणि बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वांना 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 समाधानी जाणे, कायद्याने सर्वांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणीच कोणावरती अत्याचार करू शकत नाही. पण बघा, जी बी ही काम करत आहे, कलाचं सांगा, डान्स असू द्यात, वाजवणं असू द्यात, हे कोणी उंच जाती गतीचे माणसं करत नाही. तो फक्त मागासवर्गीय, भटकी विमुक्त जाती, वाण्या बामणाचे, मारवाड्याचे हे लोक करत नाही. फक्त मुली कोणत्या करतात? जी भटकी जाती आहेत, जी मागासवर्गीय आहेत, तेच या ठिकाणी आहेत. कारण आमचं शिक्षण झालेलं नसतं. जरी झालं तर वशिले पाहिजेत, वशिला जरी लागला तर पैसे पाहिजेत. आणि आम्ही दोन्ही गोष्टींनी खूप गरीब आहेत. पैशाने गरीब आहेत, परिस्थितीने गरीब आहेत, आणि वशिल्याने गरीब आहेत. आमचा वशिला असतो ना, जोपर्यंत कार्यक्रमाच्या स्टेजवर आहे 3 तास, तोपर्यंत आमदारही आम्हाला नमस्कार करतात, खासदारही नमस्कार करतात. मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर कार्यक्रम केलाय, अजितदादाच्या समोर कार्यक्रम केलाय, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या समोर मी कार्यक्रम केलाय. मी सर्व लोकनेते, सर्वांच्या समोर मी कार्यक्रम केलाय. पण आज जर विचारलं, हॅलो साहेब, मी कोमल पाटोळे बोलते, तर ओळख देणार नाही. एवढ्यापुरती आमची ओळख आहे साहेब, फक्त 3 तास. तो कोणताही कलाकार असू द्या, अमिताभ बच्चन असू द्या, हा कलाकार कलाकार आहे. आणि कलाकार म्हणजे एक आईची लेकर, ते ऐश्वर्या असू द्यात किंवा जागरणातली नाचलेली पोरगी असू द्यात, तमाशातली पोरगी असू द्यात. मंगलाबाई बनसोडेंनी मी त्यांची मुलाखत बघितली. त्यांची मुलाखत अशीच तुमच्यासारख्या माणसाने घेतलेली आहे. त्यांनी मी खूप मीडियापर्यंत पोहोचवल्या कलाकाराच्या भावना. आणि मला वाटतं तुमच्यासारख्या माणसाची समाजाला गरज आहे, आमच्यासारख्या. तर ताई, तुम्ही म्हणलात की भटक्या विमुक्त
जातीमधून तुम्ही येत आहे. आता तुमची अशी जर एवढ्या मोठ्या कलाकाराची जर अशी परिस्थिती असेल, तर तुमच्या समाजाची कशी परिस्थिती असेल? आरक्षण असेल, त्याचा लाभ घेत नसतील. पण तुम्ही तुमच्या समाजातील मुलींना काय आव्हान करता? या क्षेत्रात यायचं का नाही यायचं? मी पहिल्यांदा प्रशासनाला विनंती करते की कलावंतासाठी एखादा तरी त्यांनी कायदा बाबासाहेबांचा ओपन करावा आणि त्याचं आम्हाला सुख घेऊ द्यावा. कारण आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, राजाशिवाय छत्रपती, शाहू फुले आंबेडकर, उस्ताद लहुजी साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आम्ही यांच्या वंशजामधून आहोत आणि त्यांनी आमच्यासाठी एवढं काही केलंय, पण आम्हाला त्याचं सुख घेता येत नाही कारण आम्ही अशिक्षित आहोत. 50 एकरवाला घर आहे पण आज नाचणारणीला घर नाही. दारिद्र्याच्यामध्ये नाव 100 एकरवाल्याचे नाव आहे दारिद्र्याच्यात, पण आमचं नाव नाही आहे कारण आम्हाला त्याचं चवच माहित नाही नेमकं काय आहे ते. मांडायचं म्हटलं ना सर, तर 6 महिने जरी सांगितलं वनवास तरी पुरणार नाही. माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर यांचं तुम्ही दोन शब्द ऐकून घ्यावा ही विनंती. नक्कीच मंडळी, पोस्टरवरती पाहिलेलं चित्र, फोटोमध्ये पाहिलेली नृत्यांगना आणि प्रत्यक्षात घेतलेला अनुभव खूप दुःखदायक असतो. आपण ताईंच्या माध्यमातून पाहिलं, आपण पोस्टरवरती पाहतो माणूस खूप छान दिसतो, पण प्रत्यक्षात कलावंताचं दुःख काय असतं ते आज आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलं. आणि नक्कीच ताई तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सरकारने तुमची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे कलाकारांची, आणि कलावंत जगला पाहिजे. जसा शेतकरी जगला पाहिजे तसा कलावंत जगला पाहिजे. नक्कीच हा व्हिडिओ आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला न्याय भेटेल अशी अपेक्षा करू. मंडळी, तुम्ही जर यूट्यूबवरून पाहत असाल तर माय मराठी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जर बघत असाल तर पवळ दादा 4141 या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. माय मराठी लाईव्ह निसार शेखसह दादा पवळ धामणगाव. धन्यवाद.